हॅलो फ्रेंड्स, तर आजची रेसिपी आहे कोथिंबीरच्या वड्या आणि थालीपीठ. तर चला बघूया. तर या ठिकाणी मी कोथिंबीर अशी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर मी ही कोथिंबीर पूर्णपणे बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तुम्ही हवी तशी तुमच्या पद्धतीने चिरू शकतात, पण मला बारीकच हवी म्हणून मी या ठिकाणी पूर्ण कोथिंबीर ही बारीक कट करून घेणार. त्यानंतर एक मीडियम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे आणि तो पण बारीक कसा चिरून घेणार आहे. तर बघू शकतात अशा प्रकारे मी कांदा देखील बारीक चिरलेला आहे. तर मी हे बाजूला ठेवून देईल आता. त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा परातीत किंवा वाटीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ, त्यानंतरून डाळीचं पीठ, थोडं ज्वारीचं, नाचणीचं, बाजरीचं, जेवढे पीठं तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढे घ्यायचेत आणि ते या भांड्यात टाकून घ्यायचे. सेम प्रमाण घ्यायचं सगळ्या पिठांचं. तुम्ही हवं तसं बनवू शकतात. त्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं, ओवा, त्यानंतरून चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, त्यानंतरून असेल तुमच्याकडे तर चाट मसाला घाला, अद्रक लसूण पेस्ट, तुम्हाला हवी तर हिरवी मिरची घालू शकतात, पण मी लाल तिखट घालणार. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने होतं हे पीठ. तर मी हे 4 ते 5 लोकांसाठी बनवते त्या हिशोबाने घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर ही स्वच्छ धुतली आणि ती या पिठामध्ये मिळवून घेतलेली आहे. कोथिंबीर हे सगळं एकत्रित करून घ्यायचं. वरतून लागेल तसं पाणी टाकत जायचं आणि त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा म्हणजे एकदम पातळही नाही आणि खूप जाडही नाही. बघा, नंतर मी तीळ विसरली होती म्हणून वरतून घातलेली, तर तीळ आधीच घालून द्यायची तुम्ही. असा गोळा बनवून ठेवलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये मी आता पाणी ठेवलेलं आहे तापायला प्रीहीटवर. त्यानंतर पुरणाची चाळण आहे माझ्याकडे, तुमच्याकडे दुसरं असेल तर तुम्ही घ्या. हा कपडा मी स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतरून त्याची घडी घालून ठेवली. त्यावर असे छोटे छोटे मुकटे करून ठेवलेत. तर तुम्ही हवा तो शेप देऊ शकतात याला, पण मी असा दिलेला आहे. हे 15 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर, बघा जास्त गॅस हाय पण नाही आणि लो पण नाही. 12 ते 15 मिनटामध्ये हे मुकटे आपले झालेले आहेत. यामध्ये चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही करू शकतात. मी एका हाताने शूट करत असल्यामुळे कॅमेरा माझा हलला होता. तर बघा अशा पद्धतीने हे झालेले आहेत. खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. उरलेल्या पिठामध्ये मी आता थोडीशी मेथी चिरलेली होती ती घालून घेणार आहे. परत साईडला कढई ठेवणार तापायला. त्यात थोडंसं तेल, जिरं, मोहरी, हवा तर तुम्ही लसूण वगैरे वरतून मसाले ॲड करू शकतात, पण मी हे साधंच बनवत आहे. साधंच छान लागतं आम्हाला. तर तेलामध्ये मी फ्राय करून घेणार यांना. पूर्ण रोस्टेड होतात ते, खूप सुंदर लागतात खायला. त्याच्यानंतर हवं तर तुम्ही कट करू शकतात. माझ्या मुलीला असंच आवडतं म्हणून मी असंच बनवते. तरी छान खरपूस असे भाजून घेतले. तुम्ही तळू पण शकतात, पण मला कमी ऑइली हवं म्हणून मी या ठिकाणी भाजून घेतलं आहे. त्यानंतरून तवा मी तापवायला ठेवलेला आहे आणि तव्यावर मी नंतर मग एक ताटावर असा तो जो कपडा होता त्यालाच वॉश केला आणि तो घेऊन त्यावर मस्त थालीपीठ असं थापून घेतलं आहे. तर मेथी टाकल्यामुळे काय होतं की चव अजून छान वाढते. हे थालीपीठ माझ्या मुलीला आवडतात आणि तिला चीज थालीपीठ जास्त आवडतं. तर मी आता आधी हे साधं एक बनवणार तिच्यासाठी आणि एक चीजवालं बनवणार. तर हे थालीपीठ होल तुम्ही करता म्हणजे जेव्हा त्याच्यावर ठेवतात तेव्हा केलं तर अतिउत्तम, पण मी विसरल्यामुळे मी नंतर केलेलं आहे. तर बघा, चिटकत नाही, काही नाही, खूप सुंदर हे थालीपीठ झालं. म्हणजे एका मिश्रणामध्ये आपण 2 ते 3 पदार्थ कसे बनवायचेत या रेसिपीतून आपल्याला समजतं आहे. तर छान असं खरपूस हे भाजून झालेलं आहे माझं. हे एक थालीपीठ तयार झाल्यानंतर परत मी सेकंड थालीपीठ ठेवलं आणि त्या सेकंड थालीपीठवर बघा मी अशा पद्धतीने, माझ्याकडे चीज आहे, मी पिझ्झा पोळी बनवते माझ्या मुलीला, तर त्यासाठी वापरते. तर बघा हे चीज थालीपीठ किती सुंदर झालेलं आहे आणि तिला याची चव खूप आवडते. ती दह्यासोबत खाते आणि ठेचा चटणीच्या सोबत देखील टेस्ट करते. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फ्रेंड्स.